पाहिला तर असोसिएशन मर्यादित कॉमेंट्री करत असतात, पण त्याही पलीकडे जाऊन एखाद्या मोठ्या टुर्नामेंटची त्यांनी कॉमेंट्री करावी हाच नक्कीच हेतू आपल्याला या ठिकाणी वैभवजी टेंबे, विशालभाई टेंबे आणि संपूर्ण त्यांची कमिटी आणि नक्कीच या ठिकाणी सांगताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. दोन्ही टीमला विनंती असेल आपला एक एक एक्स्ट्रा खेळाडू 12वा प्रतिनिधी कंपल्सरी या ठिकाणी कॉम बॉक्स मध्ये आपण पाठवून द्या. मित्रांनो सातत्याने हे सांगायला लावू नका कारण आपण एक मोठी टुर्नामेंट खेळतोय. माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगचा थरार. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलला चपराक लावली, जसा तांदळातून खडा बाजूला काढावा असा शॉट खेळलाय दोन फिल्डरच्या मधून. बॉल तेज तर्रार फर्रार आलाय पहिला चौकार. JPL ला चौकार लगावलाय. दोन्ही मोठे खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या दोन्ही खेळाडूंना अगदी एकाच असोसिएशन मध्ये मी खेळताना पाहायला मिळालं होतं मला. माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये पेणजाई पेण संघ पाहायला मिळाला, त्याचबरोबर सुमेश महाडिकचा देखील जावटे संघ आम्हाला पाहायला मिळाला. त्याच्यामुळे खासा असा ओळख नक्कीच आहे. पण यावेळेला आणखी एक मोठा फटका खेळलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ओव्हर दी रोप वन बाउन्स. धमाकेदार शानदार दर्जेदार बॅक टू बॅक चौकार. एक चेंडू बाकी असेल या ओव्हर मधील. वा क्या बात आहे. हलकी सी उसळी बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः अगदी नाकाच्या आणि कानाच्या जवळून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटका अखेर धाव फलकावर धावा बनतायत 13 विदाउट लॉस. या स्थितीमध्ये संघ कौस्तुभ 11 वाघोसे. चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला, जिथं आपण पाहतोय आशु 11 हा संघ आणि त्यांचे संघ मालक या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावर जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आमचे अनिकेत दादा घोसाळकर, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया.
त्याचबरोबर कौस्तुभ 11 वाघोसे संघमालक शेखरजी सुतार हे देखील या सामन्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. ही लढाई नक्कीच आपल्याला दोन संघ मालकाच्या दरम्यान पाहायला मिळते. शेखरजी सुतार आणि अनिकेत दादा घोसाळकर यांच्यामध्ये ही लढाई सुरू झाली आहे मैदानावर. कारण जिथं आपण पाहिलात ना तर दोन्ही टीम मध्येचा विचार केलात तर चांगले बॅट्समन चांगले बॉलर पाहायला मिळतात. म्हणजे ही लढाई काटेकी टक्कर होईल, हे घनघर युद्ध मैदानावर नक्कीच रंगेल यात तेल मात्र शंका नाहीये. बॉलिंग करण्यासाठी विकी खानविलकर यावेळेला समोरच्या दिशेने बॉलला केले, फिल्डरच्या डोक्यावरून हा बॉल काय जाईल का नाहीये. इथं आपण पाहतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ कडे धावताना पळताना पाहायला मिळाला. बॉलला स्टॉप केलंय आणि या पहिल्या बॉलवर सिंगल एक धाव सनीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने स्कोर कार्ड 14 या आकड्यावर आतापर्यंत जाऊन पोहोचले. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन थोडीशी डोकेदुखी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याच कारणाने आपण जर पाहिलं ना तर इथं खऱ्या अर्थानं बॉलिंग करण्यासाठी थोडीशी परेशानी नक्कीच होताना पाहायला मिळते. कारण एका बाजूला सनी आहे जो लेफ्ट हँड बॅट्समन, डाव्या हाताचा अतिशय घातक असा बॅट्समन म्हणून ओळख आहे. यावेळेला पंचांचा बोट आकाशाकडे झालंय. मिस्टर रोहन वारिक यावेळेला महत्वाच्या मॅच मध्ये काहीही करू शकले नाहीये. सरळ चाललेत मैदानाच्या बाहेर. बॅक टू दी डग आउट. डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय मैंने देखा तूने देखा इसने देखा उसने देखा सबने देखा इस बार बाहर जाते हुए रोहन वारिक. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहू शकता आल्या आल्या मोठा फटका खेळलाय पण हा फटका फसलाय. फिल्डरच्या डोक्यावरून अंदाज थोडासा चुकलाय आणि त्याच कारणाने आपण पाहू शकतो धावा देखील 2 मिळतील. हा झेल पकडायला पाहिजे होता कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये बॉल तुमच्या हातामध्ये येईल आणि तुम्ही झेल पकडाल असं होत नसतं मित्रांनो. तर क्रिकेटच्या खेळामध्ये एखादा झेल नसेल ना त्या झेलला तुम्हाला बनवावं लागतं आपल्या टीमला जर विजयी करायचं असेल तर. यावेळेस मात्र झेल ड्रॉप झालाय. बॅटिंग मार्कून आपण पाहतोय स्वप्नील आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील पालकर आक्रमक शैलीचे बॅटर आहेत स्वप्नील देखील. पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला उलट्या हाताने फुल टोल केलाय. स्मॅश क्रॅकर डाऊन द ग्राउंड. हा आलाय बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू सो मच डीजे. वा जावळी गावाला बिलॉंग करणारा स्वप्नील पालकर यावेळेस उलट्या हाताचा फटका आणि 6 धावा खेळल्यात. याही वेळेला आणखी एक सांगतोय विकी खानविलकरला की त्याच झोन मध्ये उलट्या हाताने आणखी एक तुला फटका मारणार आणि फटका सजवलाय, सक्सेसफुल झालाय. बॅक टू बॅक षटकार. इथं चक्क उलट्या हातानं फटके मारताना हा बॅटर पाहायला मिळतोय. स्विच हिट. यावेळेला टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि यावेळेस विकेटचं पतन. स्वप्नील पालकर जातील माघारी. बॅक टू दी पविलियन.
पाहतोय निलेश चालके आपल्याला पाहायला मिळतील. वाघोसे गावाला बिलॉंग करणारे, याच्या अगोदर आपण पाहिलं विकी खानविलकर भाले गावाला बिलॉंग करणारे बॉलर पाहायला मिळाले. जरूर ओव्हर मध्ये 2 षटकार लगावले, पण तदनंतर कमबॅक केला आणि इथं विकेटचं पतन पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 28 धावा स्कोर कार्ड वर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आणि 28 ला आपण पाहू शकतो 2 गडी बाद. या स्थितीमध्ये जरूर टीम कौस्तुभ 11 वाघोसे संघ, अर्थात टीमचे लीडर कर्णधार रोहन वारिक यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला टीमचे लीडर कर्णधार मिस्टर JPL सुमेश महाडिकचा संघ आशू 11. या 2 कर्णधारांच्या दरम्यान घनघोर असं युद्ध जरूर मैदानाच्या आतमध्ये. आलेत पुन्हा एकदा मिस्टर JPL सुमेश महाडिक बॉलिंग करण्यासाठी. पहिला बॉल परफेक्ट. यावेळेस मात्र बॅटच्या टप्प्यामध्ये भेटलाय आणि त्याला सरळ अगोदर घुटना वाकून ठोकलाय. षटकार. आज मात्र सुमेश माडिकचं वेलकम स्वागत करतायत सनी गुलगुले. पहिल्या ओव्हर मध्ये देखील बॅक टू बॅक 3 चौकार लगावले होते आणि या ओव्हर मध्ये देखील आल्या षटकार लगावलाय. 28 वरून 6 अर्थात 34 34 आकड्यावर ही रनांची गाडी जाऊन पोहोचेल. षटका दिला पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप खेळला आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल होईल का? हा नाहीये. असं वाटलं होतं की एका क्षणाला 4 धावा मिळतील, पण थोडासा या ठिकाणी बॉलने टर्न घेतलाय आणि त्याच कारणाने सिंगल 1 धाव मिळतीये. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक 35 या आकड्यावर आतापर्यंत पोहोचतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय निलेश चालके आपल्याला पाहायला मिळते. राईट हँड बॅट्समन, उजव्या हाताचे बॅटर आहेत. वाघोसे गावाला बिलॉंग करणारे हे बॅटर आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने बॉलला पुश केलंय, कव्हरला ढकलून दिलंय. जरूर आपण पाहू शकतो सर्कलच्या आत कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाणाक्ष चतुर पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल 1 धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड 36 या आकड्यावर नक्कीच पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल मिस्टर JPL सुमेश महाडिकचा, कारण की इथून धावा जर मोठ्या बनल्या ना तर या मैदानामध्ये थोडंसं अवघड होतंय. कारण याच्या अगोदर आपण पाहिलं कौस्तुभ 11 वाघोसे संघ काय बॅटिंग केली होती. 118 धावांचा त्यांनी खऱ्या अर्थानं आजच्या दिवसभरामध्ये हा इतिहास घडवलाय. एक हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. या 5 ओव्हर मध्ये किती धावा बनवतील याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. यावेळेला पुन्हा एकदा डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और तमाशा देख. आणखी एक ठोकलाय. षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. आज मी थांबणार नाहीये. आज समस्त माणगावकरांना मी दाखवणार की सनी गुलगुले काय आहेत. फंटॅस्टिक बॅटिंग होते. याही वेळेला चांगला फटका. वा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी एक जंप घेतली होती बॉलच्या बरोबर, बॉलला स्टॉप केलं, थांबवलं त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये जिथं आपण पाहतोय मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आणि इथं डॉट बॉलची सांगता येते. धावफलक आपण पाहतोय 42 आणि या षटकातील आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर JPL सुमेश महाडिकचा. धीम्या गतीचा बॉल यावेळेला हाताळण्याचा प्रयत्न केला होता, पण दिशा भरकटलेत आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 एक्स्ट्रा धाव मिळेल. एका धावेने 43 चा आकडा धाव फलकावर. काय सुरुवात केली आहे या मॅच मध्ये पाहिलं ना तर सनी गुलगुले अक्षरशः लढताना भिडताना आपल्याला पाहायला मिळतात. समजदारीचा खेळ आहे यांच्याकडे, कारण
याच्या अगोदर तुम्ही पाहिलं ना तर सनी गुलगुले लेदर क्रिकेटचा खेळ देखील मुंबई सारख्या ठिकाणी खेळलेला आहे. तदनंतर गावाकडे हा टेनिस क्रिकेटच्या पटलावर टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्या नावाचा देखील ठसा त्याने उमटवलाय. आणि इथं सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने 3 षटका अखेर 44 धावा धाव फलकावर आतापर्यंत आणि 44 ला 2 या स्थितीमध्ये आपण पाहतोय कौस्तुभ 11 वाघोसे संघ. इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदलाव, कारण की पुढे काय बॅटिंग असेल काय बॉलिंग असेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया सन्माननीय आदरणीय व्हाईस ऑफ माणगाव म्हणून ज्यांना संबोधलं जाते असे संजयजी शिंदे सर यांच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. षटकार
पाहतोय 2 धावा अगदी सहजरित्या झाल्यात आणि टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 53 या आकड्यावरती 53 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथा मार्गाचा आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधील. शेवटचा बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. रेस लागली आहे, बॉल मिळणार नाहीये. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मृणालच्या बॅट मधून आणखीन एक फॅब्युलस फॅन्टॅस्टिक फो. षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांची लढत आपण पाहतोय. ही मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. सूरज कोरबे पहेलगावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, परंतु समोर मिस्टर मानगाव सनी गुलगुले आपण पाहतोय. त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत 30 धावा आल्यात. पहिल्या मॅच मध्ये 76 आणि आता 30. इनफॉर्म बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सनी त्या एंडने आपण पाहतोय डावकुऱ्या त्याच्या बॅटरसाठी ही खेळपट्टी नंदनवन आहे, त्यामुळे इथून पुढे आता किती धावा बनल्या जातील ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. षटकातील पहिला बॉल ओव्हर पीच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गुलगुलेच्या बॅट मधून एक भव्य षटकार. खऱ्या अर्थानं सनीला पण पाहतोय स्वतःला सिद्ध करायचं होतं. खूप दिवसापासून तो खूप शांत होता, आज या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती सिद्ध करतोय. त्या वेळेला टप्पा पडलाय. बाहेरच्या दिशेने आपला बॉल मार्गास होताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. सूरज वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण केल्यानंतर तो सुद्धा कुठे पण पाहतो बॅकफुटला गेलाय, परंतु सूरज देखील कमबॅक करावं लागेल. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला फटका. एक क्रॅकिंग लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह सनीच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सनीला आज तुम्ही नाही थांबवू शकत. ज्या पद्धतीने जो बॅट त्याची मैदानाच्या आतमध्ये बोलते, ज्या दिशेने बॉल येतात त्या दिशेने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुद्धा जात आहेत, त्यामुळे चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय सनी. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 68 धावा डबल कव्हर पार मिळतात. 68 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. या वेळेला आपण पाहतोय थांबवलं गेलंय. सूरजचा आपण पाहतोय एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॅट थोडीशी आधी आली होती सनी यांची, त्यामुळे आपण पाहतोय बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि डॉट बॉल इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल हे खूप इम्पॉर्टंट असतील. वेट अँड वॉच ची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये वापरली आहे. सनीने आधी पाहिलं आणि मग सगळे प्रेक्षक वर्ग आता सनीला पाहत आहेत. का बॅटिंग सुरू आहे. अनदर बिग हिट, दमदार सिक्सर.
मधून आणखीन एक दमदार षटकार टीमची धाव 81 आकड्यावरती 81 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. सनीने आपण पाहतोय बॅटच्या माध्यमातून सगळ्यांची तोंड बंद केलेत. शेवटचा बॉल हो फुल टॉस त्याच्यावरती देखील गेले आक्रमण. कहाणीमध्ये ट्विस्ट अजून इनिंग संपली नाहीये. इट्स अ नो बॉल आणि त्याच्यावरती धावा मिळते 6 सिक्सर.